Good morning, student. Welcome to today's chemistry lecture. Student, we have discussed the chapter number first, solid state. मग सॉलिड स्टेटमधलं मग तुम्हाला एक व्हिडिओ पाठवला होता. त्याच्यामध्ये क्रिस्टलाइन सॉलिडचे जे पॅकिंग आहेत ते क्रिस्टलाइन सॉलिड कशा पद्धतीने पॅक होतात त्या व्हिडिओमधून तुम्ही पाहिलं असेल. आपल्याला काय करायचं आहे, आज नेक्स्ट पॉईंट डिस्कस करायचा आहे. हा सुद्धा पॉईंट त्या व्हिडिओमध्ये होता, परंतु पाहू आपण नेक्स्ट पॉईंट काय 1.7 पॅकिंग इफिशियन्सी. मग पॅकिंग इफिशियन्सी म्हणजे काय, तर त्यांनी बघा काय म्हटलेलं आहे. पॅकिंग इफिशियन्सी म्हणजे त्यांनी काय म्हटलेलं, लाईक अ कॉर्डिनेशन नंबर द मॅग्निट्यूड ऑफ पॅकिंग इफिशियन्सी गिव्ह मेजर ऑफ हाऊ टाईटली पार्टिकल्स आर पॅक्ड टुगेदर. म्हणजे त्यांनी सांगितलं की ही कॉर्डिनेशन नंबर सारखंच आहे, परंतु त्याचे काय, द मॅग्निट्यूड ऑफ पॅकिंग इफिशियन्सी गिव्ह मेजर हाऊ टाईटली पार्टिकल्स आर पॅकिंग टुगेदर. म्हणजे कशा पद्धतीने पार्टिकल्स टाईट झालेला असतो एखाद्या युनिट सेलमध्ये. एखादी जर क्युबिक युनिट सेल घेतली तर ते कशा पद्धतीने कसा पार्टिकल्स पॅक झालेला आहे, त्याच्यामध्ये वॉइड्स आहेत का, रिकाम्या जागा आहेत का, त्याची टाईट होण्याची क्षमता किती आहे, ते म्हणजे आपण काय म्हणू शकतो त्याला पॅकिंग इफिशियन्सी म्हणून. पॅकिंग इफिशियन्सी इज द फ्रॅक्शन ऑर पर्सेंटेज ऑफ टोटल स्पेस ऑक्युपाइड बाय स्पेअर. म्हणजे त्यांनी सांगितलं की टोटल स्पेस ऑक्युपाइड बाय स्पेअर. मग पॅकिंग इफिशियन्सीचा एक फॉर्म्युला दिलेला आहे. काय पॅकिंग इफिशियन्सी, मग त्यांनी म्हटलं की पॅकिंग इफिशियन्सी इज इक्वल टू काय आहे, व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय पार्टिकल्स इन युनिट सेल अपॉन टोटल व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल, मग ते मल्टिप्लाय बाय 100. मग पॅकिंग इफिशियन्सी म्हणजे काय, तर बघा मी एक साधं ही समजा मी म्हटलं ही काय आहे, एक सिम्पल क्युबिक युनिट सेल आहे. त्या क्युबिक युनिट सेल पॅक झालेले आहे नंबर ऑफ पार्टिकल्सने. अशी ही जी युनिट सेल आहे, ही युनिट सेल नंबर ऑफ पार्टिकल्सने काय झालेली आहे, पॅक झालेली नंबर ऑफ पार्टिकल्सने. मग हा एक पार्टिकल्स, हा दुसरा, तिसरा, चौथा, अशा पार्टिकल्सने काय झालेली हे पॅक झालेली युनिट सेल. मग त्यानंतर बाबा आपण ए टाईप, ए बी टाईप पॅकिंग पाहिलेले. मग ह्या काय आहे, टोटल व्हॉल्यूम ऑफ क्युबिक युनिट सेलचा हा काय झालेला आहे, टोटल व्हॉल्यूम ऑफ क्युबिक युनिट सेल. हा व्हॉल्यूम काय केलेला आहे, टोटल ऑक्युपाय केलेला आहे युनिट सेलने. मग ह्याच्यामध्ये काय आहेत, नंबर ऑफ पार्टिकल्स काय आहेत, नंबर ऑफ पार्टिकल्स आहेत. मग त्याच्यामध्ये काही अशा रिकाम्या जागा आहेत, त्याला आपण काय म्हटलं होतं काल, व्हॉइड्स असं म्हटलं होतं ना, व्हॉइड्स असं म्हटलं होतं. म्हणजे जी रिकामी पोकळी असते ते नंबर ऑफ पार्टिकल्स, एक पार्टिकल, दुसरा, तिसरा, चौथा, अशा जर लाईननी पार्टिकल्स अरेंजमेंट झाली, मग त्याच्यामध्ये ए टाईप, ए बी टाईप अरेंजमेंट आपण पाहिली होती. मग त्या ज्या आहेत ते काय आहेत, वॉइड्स आहेत. मग ती एखाद्या युनिट सेलची जी पॅकिंग इफिशियन्सी म्हणजे काय, की कशा पद्धतीने असे पार्टिकल्स काय झालेले आहेत, पॅक्ड झालेले आहेत, किती रिकामी जागा आहे आणि किती त्याच्यामध्ये व्हॉल्यूम आहे. मग त्याच्यासाठी एक फॉर्म्युला त्यांनी केलेले आहे, व्हॉल्यूम ऑक्युपाइड पार्टिकल्स इन युनिट सेल. मग युनिट सेलमधले हे जे पार्टिकल्स आहे, ह्या पार्टिकल्सनी काय केलेला, व्हॉल्यूम ऑक्युपाय केलेला डिवायडेड बाय टोटल व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल. टोटल व्हॉल्यूम काय आपला युनिट सेलचा, हा काय झाला, टोटल व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल. आणि व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय पार्टिकल्स इन युनिट सेल म्हणजे युनिट सेलमधल्या पार्टिकलने ऑक्युपाय केलेला व्हॉल्यूम म्हणजे कोणता झाला, हा झाला. आणि टोटल व्हॉल्यूम म्हणजे काय झाला, हा झाला. म्हणजे व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय पार्टिकल्स इन युनिट सेल डिवायडेड बाय टोटल व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल मल्टिप्लाय बाय 100. म्हणजेच तुम्हाला त्यावेळेस काय भेटेल, पॅकिंग इफिशियन्सी. म्हणजे किती प्रमाणात ते किती इफिशियन्सी आहे ते काय भेटेल तुम्हाला, भेटेल किती रिकामी जागा किती आहे आणि पोकळी किती आहे, किंवा किती टाईटली अरेंजमेंट झालेले आहेत पार्टिकल्स ते तुम्हाला दिसेल. मग पॅकिंग इफिशियन्सी ऑफ मेटल क्रिस्टल, पुढचा जो पॉईंट आहे तो काय आहे, पॅकिंग इफिशियन्सी ऑफ मेटल क्रिस्टल. मेटल क्रिस्टलमधले आपल्याला काय पाहिजे, पॅकिंग इफिशियन्सी. मग ते जे स्ट्रक्चर आहे, मग पॅकिंग इफिशियन्सी ऑफ मेटल क्रिस्टल इन सिम्पल क्युबिक लॅटिस इज ऑब्टेन्ड बाय फॉलोइंग स्टेप्स. म्हणजे त्यांनी सांगितलं की जी पॅकिंग इफिशियन्सी, ती पॅकिंग इफिशियन्सी ऑफ मेटल क्रिस्टल इन सिम्पल क्युबिक लॅटिस. म्हणजे हे मेटल स्ट्रक्चर आहे आणि ते जे आहेत तो कोणता लॅटिस आहे, सिम्पल क्युबिक लॅटिस आहे. मग सिम्पल क्युबिक लॅटिस कशा पद्धतीने असणार आहे, अशा पद्धतीने काय असणार आहे बाबांनो, सिम्पल क्युबिक लॅटिस असणार आहे. मग हा जो सिम्पल क्युबिक लॅटिस आहे, त्या सिम्पल क्युबिक लॅटिसच्या
सिम्पल क्युबिक म्हणले, मग 4 कॉर्नरला अशा प्रत्येक कॉर्नरला काय असणार आहे, एक एक काय असणार आहे, पार्टिकल्स असणार आहे. प्रत्येक कॉर्नरला काय असणार आहे, एक एक पार्टिकल्स असणार आहे. मग अशा पद्धतीने म्हणलं की इन सिम्पल क्युबिक युनिट सेल पार्टिकल्स पेअर आर ॲट द कॉर्नर अँड टच इच अदर अलॉंग विथ द एजेस. म्हणजे अशा पद्धतीने प्रत्येक कॉर्नरला काय असणार आहे, एक पार्टिकल्स असणार आहे आणि तो एकमेकांना टच झालेला असणार आहे. अशा पद्धतीने त्याचे स्पेअर काय झाले असणार आहेत, एकमेकांना टच झालेले असतील. पुढं जाऊन बघू तर त्यांनी काय, अ फेस ऑफ सिम्पल क्युबिक युनिट सेल इन शोन इन इट्स इव्हिडंट दॅट. म्हणजे त्यांनी सांगितलं की आपण माहिती की एखाद्या सिम्पल क्युबिक युनिट सेलची फेस आहे, ती फेस कशाने डिनोट करतो, तर एने डिनोट करतो. म्हणजे ही जर मी म्हटलं सिम्पल क्युबिक युनिट सेलची ही फेस कन्सिडर केली तर ती काय असणार आहे, ए असणार आहे. ती सिम्पल क्युबिक युनिट सेलची ती फेस काय असणार आहे, ए असणार आहे. मग एक ए आणि एक ए म्हणजे काय बाबांनो, तर तुम्हाला सहज लक्षात येईल की प्रत्येक कॉर्नरला समजा असा जो पुढचा भाग आहे सिम्पल क्युबिक युनिट सेलचा, ह्या कॉर्नरला काय आहे, एक पार्टिकल्स आहे आणि ह्या कॉर्नरला काय आहे, दुसरा पार्टिकल्स आहे. मग हा झाला 2 स्पेअर एकमेकांना अटॅच आहेत, पण पूर्ण स्पेअर आहेत का, नाहीत, हाफ हाफ स्पेअर आहेत. म्हणजे ह्याची हिथून हितपर्यंतची रेडियस काय झाली, आर झाली आणि हिथून हितपर्यंतची रेडियस काय झाली, आर झाली. मग ही पूर्ण लाईन आहे, हिथून इथपर्यंतची लाईन आहे ती एच किंवा आपण त्याला फेस म्हणतो, ते कशाने डिनोट करतो, एने डिनोट करतो. मग 1A इज इक्वल टू काय होईल, 2R होईल. मग इकडे जर बघितलं तर यांनी सांगितलं आहे की 1A म्हणजे एक फेजची जी लेंथ आहे, फेज ऑफ सिम्पल क्युबिक सेल इज शोन इन फिगर 1.9. 1.9 मध्ये तुमच्या पुस्तकामध्ये फिगर दाखवली, अशा पद्धतीची फिगर आहे. ती किती आहे बाबांनो, तर त्यांनी म्हणलं ए इज इक्वल टू किती होईल, 2R होईल. हिअर आर इज द रेडियस ऑफ ॲटम अँड ए इज द लेंथ ऑफ युनिट सेल. म्हणजे आर म्हणजे काय सांगितली, रेडियस ऑफ ॲटम, आणि ए म्हणजे काय, लेंथ ऑफ युनिट सेल सांगितली. इकडं जर पाठीमागं जर तुम्ही पाहिलं तर सहज तुमच्या लक्षात येईल की कशा पद्धतीने तुम्हाला डायग्रॅम काय केलेली आहे, दाखवलेली आहे. बघा इथं बघितलं तर लक्षात येईल तुमच्या की हे काय आहे, 4 कॉर्नरला 4 पार्टिकल्स आहेत, बरोबर. 4 कॉर्नरला 4 पार्टिकल्स आहेत आणि प्रत्येक पार्टिकलची रेडियस कुठून कुठपर्यंत, हितपर्यंत आणि एक ह्याची काय आहे, मी मग असे सांगितल्यापर्यंत एज लेंथ आहे. मग पुढं बघा की स्टेप सेकंडमध्ये काय सांगितलेलं आहे की बघा व्हॉल्यूम ऑफ स्फिअर. मग व्हॉल्यूम ऑफ स्फिअर डिनोट केलेला आहे. व्हॉल्यूम ऑफ स्फिअर आपण मॅथमध्ये फॉर्म्युला पाहिला, एखाद्या स्फिअरचा जर व्हॉल्यूम पाहिजे असेल तर व्हॉल्यूम ऑफ स्फिअर इज इक्वल टू काय असतो फॉर्म्युला, 4πr3πr³. अशा पद्धतीचे आपण काय केलेले आहेत, फॉर्म्युले पाहिलेले आहेत. मग इथंच तो फॉर्म्युला दिला आहे 4/3πr³. मग त्यांनी म्हणलं सबस्टिट्यूशन फॉर आर फ्रॉम इक्वेशन नंबर 1.6. म्हणजे आपण एची व्हॅल्यू काढलेली, काय एची व्हॅल्यू काढलेली, ए इज इक्वल टू, आपण ए इज इक्वल टू काय म्हटलेले, 2R म्हटलेले. मग आर इज इक्वल टू काय होईल रे बाबांनो, आर इज इक्वल टू काय होईल, आर इज इक्वल टू काय होईल, A/2 होईल. मग आरची व्हॅल्यू काय झाली, A/2. मग ह्याच्यामध्ये 1.6 मधली व्हॅल्यू काय करायची, इथं सबस्टिट्यूट करायची, कशामध्ये, ह्या फॉर्म्युल्यामध्ये. मग बघा 4/3π ए आरची व्हॅल्यू काय होती, r³. आर इज इक्वल टू आपण काय घेतलेलं आहे, तर इकडे पहा, आर इज इक्वल टू काय घेतलं आहे, 1/2 घेतलेलं आहे. मग ही आर इज इक्वल टू 1/2 ची व्हॅल्यू काय केली, सबस्टिट्यूट केली आणि आर इज इक्वल टू 1/2 ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्यानंतर काय होईल रे बाबांनो, 4/3π A/2 ब्रॅकेटचा काय होईल, क्यूब होईल, इज इक्वल टू. म्हणजे हे जर सॉल्व केल्यानंतर काय म्हटलेलं आहे की इज इक्वल टू काय भेटेल आपल्याला, π³ डिवायडेड बाय 6. म्हणजे थोडक्यात लक्षात घ्या, आपण जो स्पेअरचा फॉर्म्युला टाकला होता, तो स्पेअरचा फॉर्म्युला काय होता, 4/3r³. अशा पद्धतीचा काय होता, फॉर्म्युला होता, आपण पाहिलेला. मग इथं जर बघितलं, आरची व्हॅल्यू काय घेतली आपण, 1/2 व्हॅल्यू घेतली, 4/3π A/2³ असं जर घेतलं, तर हे जर सॉल्व केलं तर त्यांनी म्हटलं, हे सॉल्व केलं तर काय होईल, πA³ डिवायडेड बाय काय भेटेल आपल्याला, 6 भेटेल. डिवायडेड बाय आपल्याला काय भेटेल, 6. अशा पद्धतीने काय होईल, भेटेल. मग त्यांनी म्हटले टोटल व्हॉल्यूम ऑफ पार्टिकल्स. मग जर टोटल व्हॉल्यूम बघितला
तर टोटल व्हॉल्यूम ऑफ पार्टिकल्स कसा काय असेल तिसऱ्या स्टेपमध्ये सांगितलं की टोटल व्हॉल्यूम ऑफ पार्टिकल्स त्यांनी म्हटलं बिकॉज सिम्पल क्युबिक युनिट सेल इज कंटेन्स ओनली वन पार्टिकल. म्हणजे त्यांनी सांगितलं की सिम्पल क्युबिक युनिट सेलमध्ये आपण डिवाइड बघितलेलं आहे की किती पार्टिकल्स असतात, 8 पार्टिकल्स असतात. म्हणजे 8 कॉर्नरला 8 अशा पद्धतीचे पार्टिकल्स असतात आणि एक कॉर्नर किती ॲक्युपाय करतो तर 1/8 पार्ट. असे किती कॉर्नर आहेत, 8 कॉर्नर आहेत. इज इक्वल टू काय होईल 1. मग सिम्पल क्युबिक युनिट सेलमध्ये नंबर ऑफ पार्टिकल्स किती असतात तर 1 पार्टिकल्स असतात. सिम्पल क्युबिक युनिट सेलमध्ये नंबर ऑफ पार्टिकल्स काय असतात 1 असतात. मग व्हॉल्यूम ऑक्युपाईड बाय पार्टिकल इन युनिट सेल, सिम्पल क्युबिक युनिट सेलमध्ये जो पार्टिकल व्हॉल्यूम ऑक्युपाय करतोय तो किती ऑक्युपाय करतोय तर किती ऑक्युपाय करतोय तर बरोबर आहे पाय a³ डिवायडेड बाय 6 किंवा अपॉन 6 व्हॉल्यूम ऑक्युपाय. नंबर ऑफ पार्टिकल्स किती 1 म्हणजे व्हॉल्यूम ऑक्युपाईड बाय पार्टिकल्स किती होईल π³ डिवायडेड बाय 6. मग आपला फॉर्म्युला होता पॅकिंग इफिशियन्सीचा. काय फॉर्म्युला होता सिम्पल क्युबिक युनिट सेलमध्ये जर बघितलं तर 1 पार्टिकल एवढ्या पद्धतीचा व्हॉल्यूम ऑक्युपाय करत असेल. मग आपला जो फॉर्म्युला होता तो फॉर्म्युला काय होता बाबांनो व्हॉल्यूम ऑक्युपाईड बाय पार्टिकल इन युनिट सेल. मग व्हॉल्यूम ऑक्युपाईड बाय पार्टिकल इन युनिट सेल, मग युनिट सेलमधला व्हॉल्यूम किती ऑक्युपाय केला आहे पार्टिकलने तर आपण काढलेला आहे तो किती केलेला आहे डिवायडेड बाय टोटल व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल. टोटल व्हॉल्यूम आपण युनिट सेलचा काय घेतो तर तुम्हाला माहिती टोटल व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल तर आपण अगोदरच टोटल व्हॉल्यूम काढायचं म्हटलं तर काय काढतो साईडचा क्यूब काढतो. साईड काय आहे आपली ए आहे आणि एचा क्यूब म्हणलं तर काय होईल टोटल व्हॉल्यूम काय होईल a³ होईल. मग आपण त्या पॅकिंग इफिशियन्सीच्या फॉर्म्युल्यामध्ये जर व्हॅल्यू टाकल्या काय पॅकिंग इफिशियन्सीचा फॉर्म्युला व्हॉल्यूम ऑक्युपाईड बाय पार्टिकल्स इन युनिट सेल डिवायडेड बाय टोटल व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल मल्टिप्लाय बाय 100. मग टोटल व्हॉल्यूम ऑक्युपाईड बाय ऑक्युपाईड बाय पार्टिकल्स इन युनिट सेल तो किती व्हॉल्यूम ऑक्युपाय केलेला आहे तर π³ डिवायडेड बाय 6 किंवा अपॉन 6 डिवायडेड बाय a³ अपॉन a³ मल्टिप्लाय बाय 100. ह्या व्हॅल्यू काय केल्या आपण टाकून घेतल्या. मग हे सॉल्व केलं 100π अपॉन 6 इज इक्वल टू काय होईल 100 मल्टिप्लाय बाय पायची व्हॅल्यू घेतली पायची व्हॅल्यू काय आहे 3.142. ही व्हॅल्यू टाकली त्याच्यामध्ये डिवायडेड बाय 6 इज इक्वल टू आपल्याला जे मिळणार आहे ती किती 52.36%. म्हणजे त्यांनी म्हटलं द सिम्पल क्युबिक लॅटिस इज टोटल स्पेस इज ऑक्युपाईड बाय पार्टिकल्स. म्हणजे त्यांनी सांगितलेलं आहे की एवढा तुम्हाला टोटल ऑक्युपाईड बाय पार्टिकल्स किती भेटेल 47.64% इज एम्प्टी स्पेस दॅट वॉइड ऑफ व्हॉल्यूम्स. म्हणजे त्यांनी सांगितलं द सिम्पल क्युबिक लॅटिस मध्ये तुम्हाला जो 52.36 ऑफ टोटल स्पेस ऑक्युपाईड बाय टोटल स्पेस ऑक्युपाईड किती भेटेल तुम्हाला 52.36 म्हणजेच आपण त्याला 50.1. मग हे जर व्हॅल्यू 100मधून मायनस केली तर तुम्हाला काय भेटेल 52.36. 100 म्हणजे काय टोटल व्हॉल्यूम ऑक्युपाईड बाय म्हणजे टोटल व्हॉल्यूम 100 आहे. परंतु सिम्पल क्युबिक युनिट सेलमध्ये किती व्हॉल्यूम ऑक्युपाईड केलेला आहे 52.36. म्हणून ह्याच्यातून ही जर मायनस गेली तर तुम्हाला काय भेटेल 47.64. एवढ्या काय भेटतील तुम्हाला एम्प्टी स्पेस दॅट इज वाईड ऑफ व्हॉल्यूम्स. म्हणजे तशा पद्धतीने तुम्हाला काय भेटेल एम्प्टी स्पेस भेटेल. मग हे पाहिलं आपण सिम्पल क्युबिक युनिट सेलचं. मग अशाच पद्धतीने आपल्याला पॅकिंग इफिशियन्सी पाहिजे. कोणाची पॅकिंग इफिशियन्सी पाहिजे तर त्यांनी म्हणले पॅकिंग इफिशियन्सी ऑफ मेटल क्रिस्टल इन बॉडी सेंटर क्युबिक युनिट सेल्स. म्हणजे बघा पुढं पॅकिंग इफिशियन्सी ऑफ मेटल क्रिस्टल इन बॉडी सेंटर क्युबिक युनिट सेल. मग पुन्हा त्याच्यामध्ये त्यांनी काय म्हणले इन क्युबिक युनिट सेल पार्टिकल ऑक्युपाईड द कॉर्नर अँड ॲडिशन आर द पार्टिकल इन सेंटर ऑफ द क्युबिक. म्हणजे हे बघा एकदम सिम्पल आहे. तुम्ही सिम्पल क्युबिक युनिट सेलमध्ये पाहिलं की काय बाबा की 4 जागेवरती 4 कॉर्नरला अशा पद्धतीने 8 कॉर्नरला 8 काय असतात पार्टिकल्स ऑक्युपाय असतात. परंतु बॉडी सेंटर क्युबिक युनिट सेलमध्ये काय असतो 1 पार्टिकल्स काय असतो ॲडिशन असते. 8 पार्टिकल्स काय असतं ॲडिशन असते. मग त्यांनी म्हणलेलं आहे की
shows that the particle at the center of cubic touches two corner particles along the diagonal of sphere cube to obtain radius of the particle sphere is Pythagoras theorem is applied. ह्याच्यामध्ये काय म्हटलं आहे त्याच्यामध्ये त्यांनी पायथागोरस थेरम काय केलेलं आहे अप्लाइड केलेलं आहे. मग हे पायथागोरस थेरम कशा पद्धतीने अप्लाय केलेले त्या